नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण वजन कमी करण्यासंदर्भातच एक नवीन माहिती बघणार आहोत. ती म्हणजे की पोटावरचा घेर, जसं की महिलांचं पोटावरची वाढलेली चरबी कशी कमी करू शकतात, या संदर्भात एक नवीन माहिती बघणार आहोत. मंडळी, आरशात पाहिल्यानंतर जेव्हा पोटाची वाढलेली डेरी आणि कमरेचा घेर सर्वात अधिक नजरेत पडतो, तेव्हा नकळत मनात टेन्शन येतं. पण बरेच जण बसून काम करण्याची सवय, अनियमित आहार, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे पोटावर चरबी साचू लागते. पण त्यामुळे केवळ दिसण्यातच नाही बदल होत, तर आत्मविश्वासावरही परिणाम होतो. आणि पोटाची वाढती ढेरी फक्त आपल्या सौंदर्यात अडथळा ठरत नाही, तर ती अनेक गंभीर आजारांनाही निमंत्रण देते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण तासनतास जिममध्ये घाम गाळतो किंवा क्रश डाएटची मदत घेतो, पण तरीही कित्येक वेळा आपला हवा तसा मनासारखा परिणाम दिसत नाही. पोट कसं कमी करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण महागड्या जिमपासून कडक डाएटपर्यंत सर्व काही करून पाहतो. पण अशावेळी निराश न होता आपल्या स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक पदार्थाचा वापर करून आपण पोटावरली जशी वाढलेली चरबी आहे ती झटपट विरघळू शकतो. अनेकांना असं वाटतं की पोट कमी करणं म्हणजेच जेवण सोडणं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट योग्य वेळी आणि योग्य नैसर्गिक पदार्थाचा डाएटमध्ये समावेश केल्यास पोटाची चरबी वेगाने कमी होऊ शकते. मंडळी, सुप्रसिद्ध आहारतज्ञ यांनी एका संकेतस्थळावर दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलेलं आहे की आहार आणि लाईफस्टाईलमधले काही छोटे बदल तुम्हाला मोठा फरक दाखवू शकतात. याबद्दल अधिक माहिती आता आपण बघणार आहोत. तर मंडळी, सर्वप्रथम आहे दिवसभर कोमट पाणी पिणे. हा वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय आहे. आपण दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी नक्कीच प्यायला पाहिजे. कोमट पाणी पिल्याने मेटाबॉलिझम वेगाने होतो आणि शरीराला फॅट बर्निंग करणं देखील सोपं होतं. दुसरं आहे, शरीरात साचलेले टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी देखील कोमट पाणी मदत करू शकते. अशा परिस्थितीत कोमट पाणी आवर्जून प्या. नंतर आहे, कंबर आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी पाण्यात हळद आणि आले उकळून प्या. हळद आणि आल्यामध्ये अँटी इन्फ्लोमेटरी गुणधर्म असतात. हे दोन्ही पदार्थ शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. इन्फ्लेक्शनमुळे शरीर फुगल्यासारखे दिसत आहे, त्यामुळे ते कमी करणे खूप गरजेचे आहे. नंतर आहे, ज्या लोकांना सतत बद्धकोष्ठांचा त्रास होतो त्यांच्या शरीरात खूप टॉक्सिन्स जमा होऊ लागतात आणि वजन वाढू लागते. तूप घातलेले पाणी बद्धकोष्ठात दूर करण्यास मदत करते. कोमट पाण्यातून तूप घालून प्या, त्यामुळे पोट सहज साफ होते आणि बद्धकोष्ठात देखील दूर होतं. तुम्हाला 1 टी स्पूनपेक्षा जास्त तूप प्यायचं नाही, त्यामुळे देखील बेली फॅट कमी करण्यास मदत होईल, कारण पोट साफ देखील राहील. नंतर आहे, जेवणापूर्वी साधारण अर्धा तास आधी ॲपल सायडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्यायचं आहे. यामुळे पोटावरची जी हड्डीची चरबी आहे ती कमी होते आणि शरीरात साचलेली फॅट विरघळते. ब्लड शुगर कमी करण्याचा आणि मेटाबॉलिझम नियंत्रित करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. नंतर डाळी आणि भाज्यामध्ये आलं आणि लसणाचा वापर भरपूर प्रमाणात नक्की करा. यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. तर मंडळी, ही होती पोटाची चरबी कमी करण्यासंदर्भात एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे. धन्यवाद.